आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गगनयानची पहिली चाचणी इस्रोकडून यशस्वी. प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं इस्रोचं अभिनंदन. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना आज देशाची आदरांजली. राज्यातल्या सीईटी प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर. आणि राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह. अंतराळवीरांसह उड्डाण करणाऱ्या आणि त्यांना सुरक्षितपणे माघारी आणणाऱ्या गगनयान अग्निबाणाची पहिली चाचणी आज इस्रोनं यशस्वी केली. खराब हवामान आणि काही तांत्रिक कारणांमुळे आज सकाळी नियोजित वेळी ही चाचणी होऊ शकली नाही. मात्र 10 वाजता इस्रोच्या वैज्ञानिकांनी पुन्हा प्रयत्न करून हा अग्निबाण इप्सित स्थळी सोडला. गगनयानच्या एका भागात जिथे अंतराळवीर असतील तो भाग ठराविक उंची गाठल्यावर अचूकपणे बंगालच्या उपसागरात कोसळला. तो नौदलाच्या पाणबुड्यांनी हुडकून काढला असून नौदलाच्या जहाजावर नेला आहे. आज तो सुटा भाग मद्रास बंदरावर नेण्यात येईल. देशाच्या मानवसहित आणि मानवविरहित अंतराळ मोहिमांसाठी गगनयानची निर्मिती झाली आहे. यानात बिघाड झाल्यास अंतराळवीरांसाठी सुटकेची यंत्रणा आजच्या चाचणीत पडताळून पाहिल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष सोमनाथ यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गगनयानच्या यशस्वी चाचणीबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. देशाच्या मानवसहित अंतराळ मोहिमेच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. गगनयान TVDI चाचणीनंतर अंतराळात मोठी झेप घेण्यासाठी देश सज्ज झाला असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. देशभरात कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या पोलीस अधिकारी जवानांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. मुंबईत नायगाव इथं पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रमुख अतिथींनीही स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. 1959 मध्ये चिनी आक्रमणाचा सामना करत भारतीय सीमेचं रक्षण करताना प्राण गमवाव्या लागलेल्या 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्याचं स्मरण या दिनाच्या माध्यमातून केलं जातं. रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी पोलीस कवायत मैदानावरच्या स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि उपअधीक्षकांनीही श्रद्धांजली वाहिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज सकाळी नाशिकच्या पोलीस कवायत मैदानावर पोलीस स्मृतिस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. जळगावमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक M राजकुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. यावर्षी जून महिन्यात एरंडोलमध्ये अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्मृतिचिन्ह आणि मदत निधीचा धनादेश दिला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आज पोलीस स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं शहीद पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली अर्पण केली. जातनिहाय जनगणना आणि आरक्षणाचा संबंध लावू नये असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ इंडियन रुपी या ग्रंथाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुंबई इथल्या यशवंतराव चव्हाण केंद्रात झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान आंबेडकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. इंडिया आघाडीत सहभागी होण्याविषयी या भेटीदरम्यान चर्चा झाली नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी वार्ताहरांना सांगितलं. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या भेटीचं स्वागत केलं आहे. राज्यातल्या सीईटी प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे. त्यानुसार अभियांत्रिकी, कृषी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची MHT CET परीक्षा 16 एप्रिल ते 2 मे या कालावधीत होणार आहे. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसह इतर पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी CET विभागाकडून पुढल्या वर्षी एकूण 20 प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामध्ये 20 परीक्षांपैकी 2 परीक्षा या ऑफलाईन असणार आहेत, तर इतर सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार आहेत. दक्षिण मुंबई केंद्रीय वस्तू आणि सेवा कर आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी बनावट GST इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात एका कंपनीच्या मालकाला 263 कोटी रुपयांच्या बनावट GST इनपुट टॅक्स क्रेडिट संदर्भात अटक करण्यात आली आहे. मालाचा प्रत्यक्ष पुरवठा न करता बनावट इनव्हॉइस जारी करत इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून बालाजी गोल्ड ही कंपनी बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचं तपासात उघड झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.
शारदीय नवरात्र महोत्सवात आज 7व्या माळेला तुळजाभवानी देवीची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेने प्रसन्न होऊन आपल्या हाताने भवानी तलवार देत आशीर्वाद दिला असल्याची आख्यायिका आहे. या प्रसंगाचं स्मरण म्हणून ही पूजा बांधण्यात येते. काल रात्री देवीची सिंह वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. आठवडी बाजारातल्या शीतलादेवी मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या दुर्गा देवीला यवतमाळची ग्रामदेवता मानलं जातं. या देवीच्या दर्शनासाठी यवतमाळ आणि आसपासच्या जिल्ह्यातले भाविक आवर्जून येत आहेत. भव्य देखावे आणि जिवंत वाटणाऱ्या मूर्तीमुळं यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे. श्री क्षेत्र माहूरगडाच्या विकासासाठी 829 कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या CRAF निधीतून माहूरगड इथं स्कायवॉक आणि लिफ्टच्या कामाची सुरुवात नुकतीच झाली. दख्खनचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमधल्या श्री ज्योतिबा देवाच्या जागरानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी आज रात्रभर मंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे. या जागर सोहळ्याला एक पारंपरिक महत्त्व असून ज्योतिबाचा जागर झाल्याशिवाय इतर शक्ती देवतांचा जागर होत नाही. या जागरानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. नवरात्रीच्या पावन पर्वाचं औचित्य साधून नंदुरबारमध्ये आज आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते 109 कन्यांचं पूजन करण्यात आलं. या 109 मुलींमध्ये नगरपालिका शाळेतल्या 100 आणि दिव्यांग शाळेतल्या 9 मुलींचा समावेश होता. या मुलींना नवीन कपडे आणि शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं. ऊसतोड कामगारांचं स्थलांतर होण्याआधी बालविवाह निर्मूलन मोहिमेला गती मिळावी असं आवाहन बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुढोळ मुंडे यांनी केलं आहे. गेल्या महिन्यात जिल्हा कृती दलामार्फत महिन्याभरात 25 बालविवाह थांबवण्यात आले. यामध्ये सर्वाधिक फोन कॉल 1098 या फोनवर आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे 1098 हा क्रमांक अधिक ग्रामीण भागापर्यंत पोहोचवावा असं आवाहनही त्यांनी केलं. यापुढे दर मंगळवारी महान ऐतिहासिक स्त्रियांच्या चरित्रांचं वाचन करण्यात येईल. तसंच दर सोमवारी बालविवाह निर्मूलन संदर्भात शाळांमधून प्रतिज्ञा घेण्यात येईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. देशाभिमानातूनच सर्वांच्या सहभागानं सुराज्य निर्माण होण्यास मदत होणार आहे असं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश या अभियानातला अमृत कलश यात्रा कार्यक्रम नाशिकच्या कालिदास कला मंदिरात झाला. त्यावेळी ते बोलत होते. मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात पंचायत समितीच्या 11, महापालिकेचा 1 आणि जिल्हा प्रशासनाचा 1 अशा 13 अमृत कलशांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते आज झालं. जिल्हा मुख्यालयामधून निघालेले अमृत कलश येत्या 27 ऑक्टोबरला मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर एकत्र होतील. नंतर 1 नोव्हेंबरला दिल्लीच्या कर्तव्य पथावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हे कलश अमृत वाटिकेत विसर्जित केले जातील. अभियंते परिवर्तनाचे आधारस्तंभ आणि आधुनिक जगाचे शिल्पकार असतात. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि समाजाला आधार देणाऱ्या प्रणालींना आकार देण्यासाठी ते जबाबदार असतात असं राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचचे संस्थापक आणि अध्यक्ष प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. नागपूरच्या बुटोबोरीजवळ वारंगा इथं भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थान IIITचा 3रा दीक्षांत समारंभ शनिवारी वारंगा कॅम्पस इथं पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या दीक्षांत समारंभात एकूण 324 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली गेली. रत्नागिरी तालुक्यातल्या नाणीजमध्ये जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त 10 ॲम्ब्युलन्स उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकार्पण केलं. नाणीज पीठाने देहदान चळवळीमध्ये चांगलं कार्य केलं आहे. ज्यांना देहदानाची इच्छा नाही त्यांच्यासाठी अवयवदानाची चळवळ चालवली गेली तर अनेकांना नवजीवन मिळेल असं फडणवीस म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गगनयानाची पहिली चाचणी इस्रोकडून यशस्वी. प्रधानमंत्री केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलं इस्रोचं अभिनंदन. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना आज देशाची आदरांजली. राज्यातल्या CET प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर. आणि राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.